तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण घड्याळावर आधारित एक व्हिडिओ तयार केलेला होता. त्याच्यामध्ये आपण एम-पी-एस-सी पी-वाय-क्यू पूर्ण घेतलेले आहे आणि हा दुसरा एक व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. याच्यामध्ये 2024 मध्ये पोलीस भरतीमध्ये जे काही प्रश्न विचारलेले होते, त्यांच्या त्याचे सगळे उत्तरं आपण एक्सप्लेनेशन सहित या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ घड्याळावर घेतलेला मी आणि हा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले तर तुम्हाला काहीही करण्याची गरज भासणार नाही. या दोन व्हिडिओमधून तुम्हाला पूर्ण घड्याळाचा कन्सेप्ट समजून येईल आणि टोटल कुठलाही प्रश्न येऊ द्या, जर हे दोन व्हिडिओ जर तुम्ही बघितले आणि याची प्रॅक्टिस केली चांगल्या प्रकारे, तर मग कुठलाही प्रश्न येऊ द्या या टॉपिकवर घड्याळावर, तुम्हाला हमखास सोडवता येईल याची मी गॅरंटी देतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, असं माझं अपेक्षा आहे तुमच्याकडून. चला जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा या ठिकाणी दिलेला आहे, सचिन सचिनने घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. ठीक आहे. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी 11 वाजता लावलेले घड्याळ शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल? आता बघा हे सोमवार आहे आणि हा कुठेतरी इकडे शनिवार आहे. याच्यामध्ये काय काय आलं मग? मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र. ठीक आहे. म्हणजे किती दिवस आले? 1 2 3 4 आणि हा पूर्ण पकडून 5 दिवस झाले. 5 दिवसामध्ये मला सांगा, 5 दिवसामध्ये किती तास झाले? वेळ तर सारखीच आहे. दोघांची 11 वाजता 11 वाजता आहे, सकाळी आहे, सकाळी आहे दोन्ही ठिकाणी. म्हणजे वेळ सारखीच आहे. तर 5 दिवस झाले. आता 5 दिवस, एका दिवसाला 24 तास, 5 दिवसाला किती तास होतील? 24 पंचे 120 तास झाले. किती तास झाले? 120 तास. एका तासाला किती समोर जाते ती घड्याळ? 4 सेकंद. तर 120 तासाला किती पुढे जाईल? 120 गुणिले 4 करावं लागेल. म्हणजे 480 सेकंद पुढे जाईल. आता 480 सेकंदाला तुम्ही मिनिटामध्ये कन्वर्ट करा. कशामध्ये कन्वर्ट करा? मिनिटमध्ये. बरोबर आहे. तर मिनिटमध्ये काय कन्वर्ट होईल हे? 480 जर हे आहे आपण सेकंद आहे, तर 480ला जर 60ने भागितलं आपण, तर किती येईल? 8 मिनिट येईल. किती येईल? कारण साइन 8 48, 0 कपला साइन 8 48, 8 मिनिट येईल. म्हणजे 11 वाजून 8 मिनिटे ही वेळ तो दाखवेल. म्हणजे 8 मिनिटाचा फरक पडेल सोमवारपासून शनिवारपर्यंत. आलं लक्षात? तर अशा प्रकारचे उदाहरणं हमखास विचारले जातात. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं. तर जसं बघा इथे सोमवार ते मंगळवार एक दिवस, मंगळवार ते बुधवार दुसरा दिवस, बुधवार ते गुरुवार तिसरा दिवस, गुरुवार ते शुक्रवार चौथा दिवस आणि शुक्रवार ते शनिवार 5वा दिवस. म्हणजे हे टोटल झाले 5 दिवस आणि एका दिवसाचे 24 तास, तर 5 दिवसाचे 120 तास. आता एका तासाला 4 सेकंद पुढे जाते, तर 120 तासाला 480 सेकंद पुढे जाईल. 480 सेकंद म्हणजे 8 मिनिटे पुढे जाईल. म्हणजे 11 वाजून 8 मिनिटे दाखवेल त्या घडीमध्ये शनिवारी. ठीक आहे. समजलं? तर बघा पुढच्या उदाहरणाकडे जाणार आहोत आपण. दुसरं उदाहरण बघा. इथे काय दिलेलं आहे? लंबकाच्या घड्याळाचे तासाला दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे बघा, दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे हा कन्सेप्ट तुम्हाला समजला ना, तर हे उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. आणि दर अर्ध्या तासाला 1 ह्याप्रमाणे टोले वाजतात. आता 12:15 वाजलेपासून 5:15 वाजेपर्यंत किती टोले वाजतील हे विचारलेलं आहे. बघा 12:15 वाजेपासून म्हणजे 12:15 पासून तर 5:15 वाजेपर्यंत 5:15 पर्यंत किती टोले वाजतात हे आपल्याला शोधायचं आहे याच्यामध्ये. तर याच्यासाठी काय करावं लागेल बघा. 12:30 वाजतापासून दर अर्ध्या तासाला म्हणजे हे बघा किती दर तासाला आणि दर अर्ध्या तासाला म्हणजे 12:30ला, 1:30ला, 2:30ला आणि 3:30ला आणि नंतर 4:30ला. मग नंतर 5:15 आहे तर 5:30 येणार नाही आणि याच्या पुढे याच्या अगोदरचं पण येणार नाही. बरोबर आहे. 11:30 पण येणार नाही. म्हणजे दर अर्ध्या तासाला 1 टोला वाजतो. म्हणजे इथे 1 म्हणजे किती टोले वाजले? इथे 5 टोले वाजले. आणि दर तासाला म्हणजे इथे 12 नंतर किती आला?
1 आलं, नंतर 2 आलं, नंतर 3 आलं, नंतर 4 आणि 5 वाजले. ठीक आहे. तर दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे आता ही तासाची संख्या 1 झाली तर 1 टोला वाजेल. 2 झाली तासाची संख्या म्हणजे 2 वाजले तर 2 टोले वाजतील. 3 वाजता 3 टोले, 4 वाजता 4 टोले, 5 वाजता 5 टोले वाजतील. तर एकूण किती टोले वाजले हे? 5 आणि 4 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 1 15. 15 टोले हे पूर्ण वाजले आणि हे अर्ध्या तासाला वाजणारे 5 टोले. दोघं मिळून 20 टोले वाजतील. तर या गणिताचे उत्तर 20 होतं. ठीक आहे. आलं लक्षात? बघा थोडा ट्रिकी प्रश्न होता, परंतु थोडं समजून घेतलं तर हे लवकर तुम्हाला सोडवता येण्यासारखं आहे. ठीक आहे. दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे म्हणजे जसं 1 वाजला आहे तर तेव्हा 1 टोला वाजेल. 2 वाजले आहे तेव्हा 2 टोले. 3 वाजले तेव्हा 3 टोले. 4 वाजले तेव्हा 4 टोले आणि 5 वाजले तेव्हा 5 टोले आणि म्हणजे एकूण 15 टोले आणि अर्ध्या तासाला 1 म्हणजे जसं इथं 12:30ला 1, 1:30ला 1, 2:30ला 1, 3:30ला 1 आणि 4:30ला 1 म्हणजे हे 5 टोले झाले आणि हे 15 म्हणजे किती टोले? 20 टोले वाजले. ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. आता मागे पडते की पुढे पडते हे लक्षात ठेवायचं हां. मागे पडते हां. आता 11 वाजता ते बरोबर लावले. 11 वाजता लावला आपण ना, तर त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजता 5:30 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल? बरोबर आहे. तर बघा 11 पासून 5:30 पर्यंत 11 ते 12 1 तास. 11 ते 12 1 तास आणि हे 12 ते 5:30 म्हणजे 5.5 तास. म्हणजे एकूण 1 तास आणि 5.5 तास म्हणजे 6.5 तास झाले. 6 तास 30 मिनिटे झाले. आता यांनी काय म्हटलेलं आहे? एका तासाला 5 मिनिटांनी मागे पडते म्हणजे 6 तासाला 6 गुणिला 5 म्हणजे 30 मिनिटांनी ते घड्याळ मागे पडेल. ठीक आहे. आणि एका तासाला जर 5 मिनिटांनी मागे पडत असेल, तर अर्ध्या तासाला किती मिनिटांनी मागे पडेल? आता हे अर्धा तास आहे. 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास. आता अर्ध्या तासाला 2.5 मिनिटं म्हणजे 2 मिनिट 30 सेकंदांनी मागे पडेल. 2 मिनिट 30 सेकंदांनी मागे पडेल. आता बघा हे 30 आणि हे 2 32 मिनिट आणि 30 सेकंदांनी ते घड्याळ मागे पडेल. 32 मिनिट आणि 30 सेकंदांनी. आता इथे वाजले आहे 5:30. आता या 5:30 मधून आपण जर 30 मिनिटं वजा केली. 5:30 मधून जर हे 30 मिनिटं वजा केली म्हणजे किती वाजले? 5 वाजले. बरोबर आहे? 5 वाजले इथे. 5 वाजले. मागे पडलं एवढं. आणि नंतर हे 2.5 मिनिटं याच्यातून वजा केली तर किती येईल? 2.5 मिनिटे म्हणजे हे आता 5 वाजले म्हणजे 4 वाजून तर बघा 5 म्हणजे किती? 4 तास आणि 60 मिनिटे. आता या 60 मिनिटामधून जर 2.5 मिनिटं कमी केले तर 57 आणि 30 सेकंद एवढं राहील. म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं उत्तर राहील. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात. तर चाकाचे 1.5 मिनिटात किती फेरे होतील? हा आपला प्रश्न आहे. तर बघा 1.5 मिनिट 1.5 मिनिट 1 मिनिट म्हणजे किती? आता हे किती होतील? 1.5 मिनिट म्हणजे आता 2 याला गुणलं आणि याला मिळवलं तर 3/2 मिनिट होईल. बरोबर आहे. 3/2 मिनिट. आता एका मिनिटाला किती होतात? 60 सेकंद होतात. म्हणून 3/2 गुणिला 60 केला आपण तर इथे येईल 90 सेकंद. 90 सेकंद आले. बरोबर आहे. 1.5 मिनिट म्हणजे 90 सेकंद. बरोबर आहे. आता एका सेकंदाला 8 फेरे होतात तर 90 सेकंदाला 90 गुणिला 8 म्हणजे 720 फेरे होतील. तर या गणिताचे उत्तर 720 निघेल या ठिकाणी. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. हां. जर घड्याळात 5:36 मिनिटे झाली आहे, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन किती? तर बघा याचं एक सूत्र आहे 11/2m मायनस 30h. आपला मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये अशा प्रकारचं उदाहरण आपण घेतलेलं होतं. या व्हिडिओमध्ये पण बघून घेऊया. चला 11/2m m म्हणजे मिनिटं किती आहे? 36. 36 ने गुणायचं वजा 30 आणि इथे 5 वाजून म्हणजे 5 ने याला गुणायचं. ठीक आहे. तर बघा इथे 18 ने याला गुणलं तर 18 1 18 हातचाला 1 18 1 18 ने 1 19 वजा इथे 30 गुणिला 5 म्हणजे 150. ठीक आहे. तर इथे किती आलं मग? 198 वजा 150 तर किती उरतात मग? 48 डिग्री याचं उत्तर राहील. ह्या सूत्रामध्ये किमती टाकायच्या आणि काढून टाकायच्या. काहीही नाही आहे तर एकदम इझी आहे. चल तर चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. पुढचं उदाहरण बघा हे आहे. माझ्या घड्याळात 9 वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवत असेल तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती? आता हे घड्याळ आहे आपलं
इथे 12 आहे, ठीक आहे. 12, इथे 3, इथे 6 आणि इथे 9, ठीक आहे. तर बघा यांनी काय म्हटलेलं आहे, माझ्या घड्याळात 9 वाजले आहे. तर हे 9 वाजले आहे, इथे 9 वाजले माझ्या घड्याळात, ठीक आहे. 9 वाजलेले आहे. तर 9 वाजता काय होईल, हा होईल तास काटा, हा होईल तास काटा, हवर्स काटा, आणि हा होईल मिनिट काटा, हा होईल मिनिट व काटा. 9 वाजले आहे तेव्हा, ठीक आहे. तास काटा कोणती दिशा दाखवत आहे, पश्चिम दिशा दाखवत आहे. हा पश्चिम दिशा दाखवत आहे म्हणजे ही रेग्युलर घड्याळ आहे, म्हणजे वरची दिशा उत्तर आहे आणि या बाजूची दिशा पूर्व आहे आणि उत्तरच्या अपोजिट दिशा दक्षिण आहे. बरोबर आहे, आलं लक्षात. आता 9 जर हा पश्चिम दिशा दाखवत असेल, तासकाटा 9 वर असलेला तासकाटा पश्चिम दिशा दाखवत असेल, तर घड्याळ हे रेग्युलर घड्याळ आहे, त्यामुळे वरची दिशा उत्तर झाली, खालची दिशा दक्षिण झाली, ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, मिनिट काटा 12 वर आहे. 9 वाजता मिनिट काटा 12 वर राहील, त्यावेळेस ती उत्तर दिशा दाखवत आहे. बरोबर आहे. हा मिनिट काटा 12 वर असल्यामुळे त्यावेळेस तो उत्तर काटा, तर याची अपोजिट दिशा कोणती होईल, दक्षिण दिशा. तर दक्षिण याचं उत्तर होतं. आलं लक्षात. चला पुढच्या उदाहरणाला. ठीक, 8 वाजता आरशात वाजलेले किती दिसतील. आरशाचे कुठलेही उदाहरण असो, आपण काय करतो, 11 वाजून 60 मिनिटे घेतो आणि त्याच्यामधून हे वजा करत असतो, 8 वाजून 00. आता 8 वाजता म्हणजे 8 वाजून 00. हे हे आरशाचे किंवा आरशातली प्रतिमा किंवा प्रतिमा आरशात कशी दिसते, हे सगळे उदाहरणं जे असतात हे सेम असतात याच्यावर. तर बघा इथे 60 सेकंद आले जसेच्या तसे, इथे आले 3 म्हणजे 4 होतील. 3 वाजून 60 सेकंद म्हणजे किती होईल 4 होतील. बरोबर आहे. तर इथे 4 हे उत्तर निघेल, ठीक आहे. 8 वाजता 4 वाजल्यासारखे दिसतील, ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 6:15 वाजता घड्याळात मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती आहे. चला बघा, 6:15 वाजता आणि 6:15 वाजता. 6:15 वाजले म्हणजे 12 वाजून 15 मिनिटं झाले, ठीक आहे. 6:15 वाजले म्हणजे 6 वाजून 15 मिनिटं झाले, बरोबर आहे. तर याच्यामध्ये तास काटा आणि मिनिट काटा याच्यातील कोनातील फरक विचारलेला आहे. तर बघा, याची मेथड आपण जी अभ्यासलेली आहे त्याच्यातलीच घेऊया. म्हणजे कोणती मेथड घेऊया आपण, हीच. कोणती, 11/2 मिनिट मायनस 30h, ठीक आहे. तर आधी एकाचं काढून घेऊ, नंतर दुसऱ्याचं काढून घेऊ, नंतर दोघातला फरक काढून घेऊ, ठीक आहे. 12:15 वाजले म्हणजे 12 वाजून 15 मिनिटे झाली, बरोबर आहे. तर 12ला आपण काय ग्राह्य धरतो, 0. 12ला 0 ग्राह्य धरतो, म्हणजे इथे तास किती होईल, 0, आणि हे मिनिटं किती होईल, 11/2 गुणिला 15 मिनिटं वजा 30 इंटू 0, बरोबर आहे, असं होईल. आता इथे 11/2 म्हणजे किती होईल, 15 1 15 5, हातचा आला 1, 15 आणि 1 16, 165/2, 165/2 म्हणजे 82.5 येईल, आणि हे इकडलं 0 येईल, म्हणजे इथं उत्तर किती आलं, 82.5. आता 6:15 वाजता, 6 वाजून 15 मिनिटांनी काय होईल सांगा, 11/2 m, याचा पण फॉर्म्युला सेमच आहे, वजा 30h आहे, बरोबर आहे. तर इथे 11/2 m म्हणजे 11/2 इंटू 15, याचं उत्तर आपण काढलेलंच आहे, किती आहे, 82.5, आणि इकडे 30h म्हणजे 30 गुणिला किती होईल, 6. इथे h किती आहे, हवर्स किती आहे, 6. तर इथे किती होईल मग, 180. तर बघा, याच्यातून जर हे मायनस केलं आपण, तर बघा या 180 मधून याच्यातून जर 80 मायनस केले तर राहते 100 आणि 2.5 मायनस केले 100 मधून तर 97.5 येईल. 97.5 हे मायनस आहे, परंतु अँगल नेहमी पॉझिटिव्ह असतो, म्हणून मायनस पकडायचं नाही, पॉझिटिव्हच पकडायचं. आता 97.5 मधून 82.5 गेले, याच्यातला फरक किती आहे सांगा बरं. 5तून 5 गेले 0 राहील, हा 7तून 2 गेले 5 राहील, आणि 9तून 8 गेले 1 राहील, म्हणजे 15. इथे उत्तर किती येईल, 15. या ठिकाणी उत्तर 15 येईल. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. काही काही लोक याच्यात काय कन्फ्यूज होतात तुम्हाला सांगतो आता. कन्फ्युजन कसं होते इथे मुलांना, याचं उत्तर तर काढलं आपण, सगळं प्रोसिजर करून काढलं, बरोबर आहे. आता यांना पोरांना काय कन्फ्युजन होते बघा, हे असं आहे. इथे आहे 12 आपले, इथे आहे 3, इथे आहे 6, आणि इथे आहे 9. तर बघा इथे 6:15 वाजता, हा बघा, हे तास काटा इकडे राहील
आणि मिनिट काटा इथे राहील. बरोबर आहे, 6:15 वाजता. आणि 12:15 वाजता काय होईल, हा तास काटा इकडे येईल आणि मिनिट काटा इकडे येईल. बरोबर आहे, तास काटा इकडे येईल आणि मिनिट काटा इकडे येईल. तर हा बघा, इथे 90चा कोन दिसतो, इथे 90चा कोन. काही विद्यार्थी काय करतील, इथे शून्य आन्सर काढतील, परंतु हे हमखास चुकीचे आन्सर आहे. आपण जी पद्धत सांगितली त्या पद्धतीने काढून दोघातला फरक काढून 15 उत्तर येतं. हे उत्तर तुमचं बरोबर उत्तर राहील. ठीक आहे, चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, एक घड्याळ एका तासाला 12 सेकंद पुढे जाते. एका तासाला 12 सेकंद. 10 वाजता बरोबर लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता किती वेळ दाखवेल? आता 10 ते 10, 10 ते 10 24 तास होतील आणि 2 तास पुढं म्हणजे 26 तास होतील. 26 तास पुढं जाईल ते, है ना. आता एका तासाला 12 सेकंद पुढे जाते, तर 26 तासाला 26 गुणिला 12 एवढे जेवढे सेकंद होतील तेवढी ती पुढे जाईल. बरोबर आहे. तर 12 सकम 72चे 2 हात चाले 7, 12 दुने 24 आणि 7 31, म्हणजे 312 सेकंद पुढे गेली ती घड्याळ. आता 312 सेकंद म्हणजे काय? आता बघा, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. बरोबर आहे. तर 300 सेकंद म्हणजे किती मिनिट? 5 मिनिट. बरोबर आहे. तर इथं 5 मिनिटे 12 सेकंदांनी पुढे जाईल. तर आता इथे 12 वाजता 5 सेकंद आणि 12 मिनिटे जिथे असेल तो ऑप्शन आपला बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवते. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. एक लंबकाच्या घड्याळात दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात. बरोबर आहे. तर दुपारी 2:15 पासून 2:15 पासून त्याच दिवशी रात्री 10:15 पर्यंत 10:15 पर्यंत किती टोले वाजतील? बघा, इथे बघा 2 पासून तासाच्या संख्येप्रमाणे वाजतात म्हणतात, है ना. तासाच्या संख्येप्रमाणे टोले वाजतात. याच्यानंतर किती वाजणार आहे? 3 वाजणार आहे, 4 वाजणार आहे, 5 वाजणार आहे, 6 वाजणार आहे, 7 वाजणार आहे, 8 वाजणार आहे, 9 वाजणार आहे आणि 10 वाजणार आहे. याच्याप्रमाणे हे टोले वाजत जातील. आपण असे या प्रकारचे एक गणित आधी सोडवलेलं आहे. तासाच्या संख्येप्रमाणे टोले वाजतात. तर 10 आणि 9 19, 19 आणि 8 27, 27 आणि 7 34, 34 आणि 7 40, 40 आणि 5 45, 45 न 4 49 आणि 3 52, 52 टोले वाजले हे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अर्ध्या तासाला म्हणजे इथे 2:30ला, इथे 3:30ला, इथे 4:30ला, इथे 5:30ला, इथे 6:30ला, इथे 7:30ला असे टोले वाजतील. मग 8:30ला, मग 9:30ला असे टोले वाजतील. किती झाले हे? 1 2 3 4 5 6 7 8 टोले हे वाजतील. म्हणजे किती टोले वाजतील एकूण? 52 आणि 8 म्हणजे 60 टोले वाजतील. अर्ध्या तासाला एक, प्रत्येक हे अर्धा तास आहे ना, प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोला वाजत आहे. आणि तासाला त्याच्या संख्येप्रमाणे टोले वाजत आहे. तासाला जसं 3 हा एक 2च्या 2:15 नंतर 3 वाजतील तर 3 टोले वाजतील. मग 4 वाजतील तर 4 टोले, 5 वाजतील तर 5 टोले. अशा प्रकारे 10 वाजेपर्यंत 10 टोले वाजतील. ठीक आहे. तर हे टोटल 52 झाले आणि हे प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोला, म्हणजे अशा 8 अर्धे तास आहे इथे, तर त्याला 8 टोले वाजतील, म्हणजे एकूण 60 टोले वाजतील. अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येतं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. जर घड्याळात 10:30 वाजता 12 अंक उत्तर दिशा दाखवत असेल, चल बघा, हा हा आहे 12, हा आहे 6, हा आहे 3 आणि हा आहे 9. 12 हा अंक घड्याळात 10:30 वाजता है ना, 10:30 वाजता, 10:30 वाजता म्हणजे इथे इथे किती राहील मग? 10, इथे राहील 11. आता हे 10:30 वाजता म्हणजे अशा प्रकारे हे राहील. ठीक आहे. अशा प्रकारचं हे राहील. हा तास काटा राहील आणि हा हवर्स काटा, बरोबर आहे. आणि हा मिनिट काटा राहील. बरोबर आहे. हे 10:30 वाजले. आता दर्शवत असेल तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल असा म्हणणं आहे त्याचं. बरोबर आहे. 12 हा अंक उत्तर दिशा दर्शवतो, हा उत्तर दिशा दर्शवत आहे. तर त्यांनी काय विचारले आपल्याला? तास काटा कोणती दिशा दर्शवेल. तर बघा, हा उत्तर दिशेला हा आहे, तर इथे कोणती दिशा असेल? पश्चिम.
इथे कोणती असेल? दक्षिण आणि इथे पूर्व. बरोबर आहे. हे रेग्युलर घड्याळ आहे म्हणून ह्या दिशा फिक्स असतात. आता मला सांगा, या उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये इथे पाकिस्तान आहे. पाकिस्तान कोणत्या दिशेला आहे? वायव्य दिशेला आहे भारताच्या नकाशात. भारताचा नकाशा लक्षात ठेवायचा. इथे पाकिस्तान आहे आणि पाकिस्तान आहे वायव्य दिशेला, म्हणून इथे वायव्य दिशा हे आपलं उत्तर राहील. आलं लक्षात? चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 11,263 सेकंदाचे तास, मिनिटे आणि सेकंदात रूपांतर करा. तर मला सांगा, 60 सेकंदाचा 1 मिनिट आणि 60 मिनिटाचा 1 तास. बरोबर आहे. तर 3,600 सेकंदाचा 1 तास होतो. 3,600 सेकंदाचा 1 तास होतो. तर बघा, याला 3 ने गुणलं तर 7,800 येतात. आता 4 ने गुणलं तर 14,400 येतात, परंतु याच्यापेक्षा मोठी संख्या होते. म्हणजे याच्यामध्ये जर 11,263 मधून 7,800 वजा केले आपण, तर इथे किती आला? 63. इथे किती आलं? 12तून 8 गेले 4 आले, हातचा 1. म्हणजे इथे 3,463 सेकंद पुन्हा उरतात. बरोबर आहे. 3 तास तर हे झाले, 3 तास आपण काढले, 3 तास झाले या ठिकाणी. आता मिनिटे काढा याच्यातून. आता बघा, 60 मिनिटाचा 1 सेकंद. आता हे मिनिटं काढायचे आपल्याला. तर मिनिटं किती निघतील याच्यातून? 3,463 सेकंदमध्ये जर 60 सेकंदाचा 6 पंचे 30, 6 पंचे 30, मग उरले इथे 463. मग आता किती येईल? 6 6 36, 6 7 42. मग 42 म्हणजे 420 मायनस होतील, म्हणजे पुन्हा किती उरतील? 43. तर इथे इथे किती होईल? 5, हे काय झाले? 5 मिनिट, नंतर हे किती झाले? 6 मिनिट. बरोबर आहे. 6 मिनिट आणि हे 43 सेकंद. बरोबर आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला? 7,800 म्हणजे 3 तास झाले. बरोबर आहे. 3 तास तर हे काढले आपण. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे हे 3,463, 3,463 म्हणजे याला जर 60 नी भागितलं तर 6 पंचे 30 आणि 6 6 6 7 42, 57 आणि 43. 3 तास 3 तास 57 मिनिटे आणि 43 सेकंद. तर हे 7 मिनिटे म्हणत आहे, हे चुकीचं उत्तर आहे. कुठेतरी चुकीचं उत्तर आहे, कारण एवढं होऊ शकत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? एवढं होऊ शकत नाही. हे चुकीचं दिलेलं आहे या ठिकाणी. 57 पाहिजे होते, इथे 57 मिनिटे आणि 43 सेकंद असं झालं असतं. 3 तास 57 मिनिटे आणि 43 सेकंद. 3 तास 57 मिनिटे 43 सेकंद हे उत्तर राहायला पाहिजे होतं. ठीक आहे. तर हे प्रॉब्लेम चुकीचा आहे, हा कॅन्सल केला असेल. ठीक आहे.